हॅलो मित्रांनो, ज्ञानेश स्टडी मटेरियल ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी हा सब्जेक्ट स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा, जो की तुम्ही खूप लवकर कवर करू शकता आणि सगळ्यात सोपा म्हणजे मराठी विषय असतो. तर आपला हा सेकंड व्हिडिओ आहे. मागचा व्हिडिओ आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी. तर मग चला सुरू करू. संबोधन. संबोधन म्हणजे हाक मारणे. संबोधन म्हणजे हाक मारणे. प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक कर्म. अप्रत्यक्ष कर्मालाच व्यक्तिवाचक कर्म देखील म्हणतात. प्रतिरूपक, जसे दुसरे रूप किंवा प्रतिरूप. पुरुष म्हणजे ब्रह्मांडातील सर्व घटक. प्रथम पुरुष म्हणजे बोलणारा, आपण स्वतः. द्वितीय पुरुष, ज्याच्याशी आपण बोलतो, हजर असलेला, तो म्हणजे द्वितीय पुरुष. तृतीय पुरुष, ज्याच्याविषयी बोलायचे तो हजर नसलेला, म्हणजे जे आपण दोघे आहेत आणि जो तिसरा असतो त्याला आपण तृतीय पुरुष असे म्हणतो. आदरार्थी अनेकवचन. आदर दाखवण्यासाठी एकवचन शब्द अनेकवचनी उच्चारणे. दर्शक म्हणजे दाखवणे. संबंधी, दोन वाक्यात संबंध जोडणारे शब्द म्हणजे संबंधी. गुण, रंग, स्वभाव, चव, आकार, रूप, स्वरूप हे दाखवणारे शब्द म्हणजेच गुण. आदिविशेषण, नामाच्या आधी आलेले विशेषण म्हणजे आदिविशेषण. विधिविशेषण, नामाच्या नंतर आलेले विशेषण म्हणजे विधिविशेषण. उद्देश, ज्याच्याविषयी बोलायचे तो कर्ता म्हणजे उद्देश. विधेय, क्रियापद किंवा मुख्यपद, त्याला आपण विधेय म्हणतो. सिद्ध, मूळ असलेले म्हणजेच सिद्ध. आणि साधित म्हणजे इतर शब्दापासून बनलेले, त्यांना आपण साधित असे म्हणतो. साकल्य, पैकीच्या पैकी सर्व. जसे 5 भाऊ आहेत आणि 5ची 5ही पोलीस झाले, तर आपण काय म्हणणार? साकल्यवाचक. आवृत्ती, पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा येणे म्हणजे आवृत्ती. पृथक, वेगवेगळे. अनिश्चित, निश्चित नसलेली गोष्ट म्हणजे आपण त्याला अनिश्चित म्हणतो. सार्वनामिक, सर्व नामापासून बनलेले त्याला आपण सार्वनामिक म्हणतो. नामसाधित, नामापासून तयार झालेले म्हणजे नामापासून बनलेल्यांना आपण नामसाधित म्हणतो. विशेषण साधित, विशेषणापासून बनलेले जे काही शब्द आहेत त्यांना आपण विशेषण साधित म्हणतो. अव्यय साधित, अव्ययापासून साधलेले किंवा बनलेले त्यांना आपण अव्यय साधित म्हणतो. धातू साधित, धातूपासून बनलेले जे काही शब्द असतात त्यांना आपण धातू साधित असे म्हणतात. धातू म्हणजे क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्द, त्याला आपण धातू असे म्हणतो. अव्यय म्हणजे लिंग वचनानुसार न बदलणारे. अव्यय, धातू साधित किंवा कृदंत, धातूपासून बनलेला पण क्रिया पूर्ण न करणारा शब्द म्हणजे धातू साधित किंवा कृदंत. समास गटित, सामासिक, सामासिक शब्दापासून बनलेल्यांना आपण समास गटित किंवा सामासिक असे म्हणतो. विकारी म्हणजे लिंग वचनानुसार बदलणारे आणि अविकारी म्हणजे लिंग वचनानुसार न बदलणारे. प्रतिपदिके, व्यक्ती, वस्तू, ठिकाण यांचे गुणधर्म दाखवणाऱ्या जाती म्हणजे आपण त्याला प्रतिपदिके म्हणतो. धातुसाधित विशेषण. धातुसाधिताचे विशेषणाचे कार्य म्हणजे धातुविशेषण. धातुसाधित क्रियाविशेषण. धातुसाधिताचे क्रियाविशेषणाचे कार्य. स्थिती, जे आहे ते दाखवणे म्हणजे स्थिती. स्थित्यंतर, झालेले बदल दाखवणे म्हणजे स्थित्यंतर. सकर्मक, कर्म असलेले. अकर्मक, कर्म नसलेले. द्विकर्मक, 2 कर्म असलेले. वाक्यामध्ये जे कधी कधी 2 कर्म येतात त्याला आपण द्विकर्मक असे म्हणतो. विधानपूरक, क्रियापदाला पोषक
असा शब्द म्हणजेच आपण त्याला विधानपूरक म्हणतो, कर्मपूरक. तसेच कर्माला सुद्धा द्विकर्म क्रियापदातील अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच कर्मपूरक. विधिपूरक. विधिपूरक म्हणजे कर्त्याचे विधी विशेषण. आधारपूरक स्थलवाचक क्रिया विशेषण गतिवाचक क्रियासोबत आल्यास. उभयविध एकच क्रियापद सकर्मक व अकर्मक या दोन्ही प्रकारे वापरणे म्हणजेच उभयविध. सहाय्यक क्रियापद मुख्य क्रियापदाला मदत करणारी म्हणजेच सहाय्यक क्रियापद. संयुक्त क्रियापद सहाय्यक प्लस मुख्य क्रियापद ह्या दोन्हींना मिळून एक आणि हे दोन हे दोघांना मिळून जे तयार होतं का तर त्याला आपण सहाय्यक संयुक्त क्रियापद म्हणतो. जसे संयुक्त क्रियापद म्हणतो. अर्थवाही क्रियापद अर्थात भर घालणारे त्याला आपण अर्थवाही क्रियापद म्हणतो. अर्थहीन क्रियापद अर्थात भर न घालणारे म्हणजेच अर्थहीन क्रियापद. अनियमित क्रियापद काळाचे व अर्थाचे प्रत्यय न लागणारे म्हणजेच अनियमित क्रियापद. होकारार्थी क्रियापद होकारार्थी क्रियापद क्रियेचा होकार दाखवणारे म्हणजे होकारार्थी क्रियापद. नकारार्थी क्रियापद क्रियेचा नकार दाखवणारे म्हणजेच नकारार्थी क्रियापद. शक्य क्रियापद कर्त्याचे सामर्थ्य दाखवणारे म्हणजेच म्हणजे शक्य क्रियापद. प्रयोजक प्रेरणा देणारा म्हणजे जसं की आपली आई आहे, ही आपली आई आहे तर आई आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी प्रवृत्त करते म्हणजेच प्रेरणा देते त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. आगम शब्द बनत असताना मध्येच एखादा वर्ण येणे म्हणजे त्याला आपण आगम म्हणतो. इडागम ई या वर्णाचा आगम होणे. अकर्तृक किंवा भावकर्तृक कर्ता नसलेली किंवा क्रियेचा भावच करता असणारे म्हणजे अकर्तृक किंवा भावकर्तृक होय. स्वार्थी स्वतःचा अर्थ असलेले म्हणजे स्वार्थी. आज्ञार्थ क्रियापदाला अ आ उ ओ प्रत्यय लागलेले असल्यास आपण त्याला आज्ञार्थ म्हणतो. विद्यार्थ क्रियापदाला वा वी वे प्रत्यय लागलेले असल्यास त्याला आपण विद्यार्थी क्रियापदाचा एक तो भाव आहे त्यामुळे त्याला विद्यार्थी क्रियापदाला वा वी वे प्रत्यय लागलेले असल्यास. संकेतार्थ अट दाखवणारे. काळ क्रिया जेव्हा घडली हे समजणे म्हणजे काळ. वर्तमान काळ क्रिया सध्या घडत आहे असा बोध होणे. भूतकाळ क्रिया पूर्वी घडली होती असा बोध होतो. भविष्यकाळ क्रिया पुढे घडेल असा बोध होणे त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. रीतिकाळ क्रिया वारंवार घडणे जसे की सदा रोज पाणी भरतो. सदा हा मुलगा रोज पाणी भरायला जातो म्हणजेच रीतिवाचक तो रोज भरतो ना त्यामुळं रीतिवाचक. ऐतिहासिक वर्तमान काळ भूतकाळातील क्रिया वर्तमान काळी क्रियापद वापरून सांगणे. जसे की शिवाजी महाराज हे होऊन गेलेले आहेत तरी पण आपण काय म्हणतो एखादा प्रसंग आठवला तर शिवाजी महाराज म्हणतात. नाटक किंवा काही चालू असलं त्याच्यामध्ये काय म्हणतात की शिवाजी महाराज त्याला म्हणाले होते नाही त्यामुळे ऐतिहासिक वर्तमान काळ. सन्निहित भविष्यकाळ नुकतीच घडलेली क्रिया. निसंशय भविष्यकाळ एखादी क्रिया भविष्यात खात्रीने घडणार त्याला निसंशय भविष्यकाळ म्हणतात. आख्यात संस्कृतमध्ये क्रियापदालाच आख्यात असे म्हणतात. अर्थमूलक अर्थावरून पडणारे प्रकार म्हणजेच अर्थमूलक आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार म्हणजेच स्वरूपमूलक. रीत क्रिया कशी घडली हे सांगतात म्हणजेच रीत. ध्वनिदर्शक शब्दांची पुनरावृत्ती होणे. परिमाण
परिमाण क्रिया किती वेळा घडली त्याचे एकक म्हणजेच परिमाण. प्रत्ययसाधित, प्रत्यय लागून बनलेली म्हणजेच प्रत्ययसाधित. निषेधार्थक, नकार किंवा निषेध दर्शवणारे. केवल्य, केवळ किंवा फक्त. हेतू, उद्देश. साहचर्य म्हणजेच सोबत. उभय म्हणजेच दोन क्रिया. समजा आपण विज्ञानामध्ये नाही का उभयचर आणि जलचर, तसंच उभय. ओके. अन्वय, अन्वय म्हणजे अन्वय म्हणजे संबंध. प्रधान, प्रधान म्हणजे मुख्य किंवा महत्वाचे. गौण, गौण म्हणजे कमी महत्वाचे. समुच्चय, समुच्चय म्हणजे बेरीज, मिलाप किंवा भर. विकल्प, विकल्प म्हणजे पर्याय. न्यून, कमतरता किंवा कमीपणा दाखवणे म्हणजे न्यून्य. अभिधा, शब्दातून एकच अर्थ निघणे म्हणजे अभिधा. व्यंजना, शब्दाचे दोन अर्थ निघणे त्याला व्यंजन म्हणतात. लक्षणा, शब्दाला सुसंगत असा दुसरा अर्थ घेणे याला लक्षण म्हणतात. रूढ, रूढी परंपरा. गौणी, गुण. सारोपा, आरोपासह. साध्य वासना, साध्य वासना. लोप पावणे किंवा नाहीसे होणे. उपादान, आणखी काही अर्थाचा समावेश. प्रासाद, सोपेपणा व अर्थ चटकन समजणारे. माधुर्य, गोडवा किंवा मधुरपणा. ओज, आवेश किंवा जोरदारपणा. रस, चव, रुची, आवड. स्वाद, अस्वाद म्हणजे रस. स्थायी भाव, स्थिर किंवा शाश्वत म्हणजेच न बदलणारा, त्याला आपण शाश्वत म्हणजे न बदलणारा आणि स्थायी भाव. विभाव, विभाव म्हणजे स्थायी भाव ज्याच्या आशयाने राहतो तो घटक म्हणजेच विभाव. शृंग, शृंग म्हणजे काम वासना. स्त्री पुरुषामध्ये एकमेकांना वाटणारे आकर्षण म्हणजेच शृंग. करुण, शोक, दुःख आणि वियोग याला आपण करुण म्हणतो. जेव्हा काही घटना घडते तेव्हा आपल्याला दुःख होते त्याला आपण करुण, त्याच्यामध्ये करुण रस असतो. रौद्र, रौद्र म्हणजे राग येणे. विभत्स, किळस, वीट, तिटकारा. समजा एखादा मुलगा आहे तो खूप घाणेरडा राहतो, आपल्याला त्याचा किळस, वीट आणि तिटकारा होतो तर त्याच्यामध्ये विभत्स रस असतो. अद्भुत, विस्मय किंवा आश्चर्य. शम, शम म्हणजे शांत. अलंकार, अलंकार म्हणजे दागिने, आभूषणे. आपण जे अलंकार घालतो म्हणजे सोनं नाणे आपण जे घालतो तसेच भाषेला सुद्धा अलंकार म्हणजे दागिना असतात. ते आपण भाषेला साज म्हणतो त्याची. अनुप्रास, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होणे म्हणजे अनुप्रास. यमक, यमक म्हणजे सारख्या उच्चाराचे शब्द ठराविक ठिकाणी येणे. श्लेष, श्लेष म्हणजे एकच शब्द दोन किंवा अनेक अर्थाने वापरणे. जसे की पूजा मंदिरात चालली, भगवान शंकराची पूजा चालली होती आणि पूजा हे एका मुलीचं नाव सुद्धा आहे. आद्य, आद्य म्हणजे पहिले. मध्य, दाम म्हणजेच मधले किंवा उपांत्य. अंत्य, अंत्य म्हणजे शेवटचे. पुष्य, यती अर्थात थांबण्याची जागा. सबंग, भंग किंवा फोड करणे. अभंग म्हणजेच नष्ट न होणारे. उपमेय, ज्याची तुलना करायची तो घटक. उपमान, ज्याच्याशी तुलना केली जाते तो घटक म्हणजे उपमान. उपमा, उपमेय व उपमान यात समानता दाखवणारे म्हणजेच उपमा. उत्प्रेक्षा, उपमेय हे उपमानच आहे अशी कल्पना करणे म्हणजेच उत्प्रेक्षा. अपनुती, उपमेय लपवून उपमान पुढे करणे. रूपक, रूपक म्हणजे उपमेय व उपमान यात एकरूपता दाखवणे. व्यतिरेक,
उपमेय, उपमानापेक्षा श्रेष्ठ किंवा सरस दाखवणे. अनन्वय, उपमेयाची तुलना उपमेयाशीच करणे म्हणजेच अनन्वय. ससंदेह, मनात शंका निर्माण होणे म्हणजे ससंदेह. भ्रांतिमान, मनात शंका निर्माण होऊन क्रिया घडणे म्हणजेच भ्रांतिमान. अतिशोक्ती, गोष्ट आहे त्यापेक्षा वाढून सांगणे म्हणजे अतिशोक्ती. दृष्टांत, एखादी गोष्ट पटवून देताना तसाच दुसरा दाखला देणे म्हणजेच दृष्टांत. अर्थांतरन्यास, लहानशी गोष्ट पटवून देण्यासाठी मोठा दाखला देणे. विरोधाभास, विरोधाचा भास निर्माण करणे. सार, सार म्हणजे घटनेचे वर्णन चढत्या किंवा उतरत्या क्रमाने करणे. स्वभावोक्ती, हुबेहूब शब्दचित्र वर्णन करणे म्हणजेच स्वभावोक्ती. पर्यायोक्ती, एखादी गोष्ट पर्याय शब्दाने सांगणे म्हणजेच पर्यायोक्ती. चेतना गुणोक्ती, निर्जीव घटकावर सजीव गुणांचा आरोप करणे म्हणजे चेतना गुणोक्ती. अन्योक्ती, दुसऱ्याला उद्देशून बोलणे. असंगती, घटना एका ठिकाणी आणि घटनेचे परिणाम दुसरीकडे दाखवणे म्हणजेच असंगती. व्याजस्तुती, खोटी प्रशंसा करणे. व्याजोक्ती, खरे कारण लपवून खोटे कारण पुढे करणे म्हणजेच व्याजोक्ती. प्रयोग, प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म व क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग. कर्तरी प्रयोग, क्रियापद कर्त्यानुसार बदलणे म्हणजे कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोग, क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलणे. कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग, क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलणे. भावे प्रयोग, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार न बदलणे म्हणजेच भावे प्रयोग. प्रधान कर्तृक म्हणजे कर्ता प्रधान किंवा मुख्य असणे. समापन, क्रिया समाप्त झाल्याचा बोध होणे म्हणजे समापन. संकर, संकर किंवा मिश्र, त्यालाच आपण मिश्रण असे म्हणतो. समास, दोन शब्दाचे एकत्रीकरण करणे म्हणजे समास. सामासिक शब्द, दोन शब्दाचे एकत्रीकरणातून तयार झालेला जोड शब्द म्हणजे सामासिक शब्द. विग्रह, शब्दाची फोड करून दाखवणे म्हणजे विग्रह. अव्ययीभाव समास, पहिले पद शब्द किंवा शब्द प्रधान किंवा मुख्य असणे. तत्पुरुष समास, दुसरे पद प्रधान असते. द्वंद्व समास, दोन्ही पदे प्रधान असतात. बहुव्रीही समास, दोन्ही पदे तिसऱ्याच पदाचा विशेषण असते. विभक्ती, तत्पुरुष समास, विग्रह करताना मध्ये विभक्तीचे प्रत्यय लागतात. आलोक तत्पुरुष, दोन शब्दाच्या मध्ये सप्तमी विभक्तीचे ई प्रत्यय येते. उपपद कृदंत तत्पुरुष, दुसरे पद क्रियावाचक असतो. नत्र तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, तत्पुरुष समासाचे पहिले पद नकारार्थी असते. द्विगु, पहिले पद संख्या विशेषण व दुसऱ्या पदातून समूह दाखवलेला असणे. मध्यम पदलोपी, दोन शब्दामधील पदे लोप केलेली असतात त्याला मध्यम पदलोपी म्हणतात. कर्मधारय, एक पद नाम एक पद विशेषण किंवा दोन्ही पदे विशेषण असतात. पूर्वपद, पहिला शब्द. उत्तरपद, दुसरा शब्द. उभयपद, दोन्ही शब्द. साम्यसूचक, समानता दाखवणारे. इतरेतर द्वंद्व, विग्रह करताना व चे उभयान्वी अव्यय येतात. वैकल्पिक द्वंद्व, विग्रह करताना किंवा अथवा हे उभयान्वी अव्यय येतात. समाहार द्वंद्व, दोन पदाशिवाय त्याच जातीतील आणखीन काही गोष्टींचा समावेश असणे म्हणजेच समाहार द्वंद्व. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही आमच्या
चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.